हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहणार आहोत आजपासून मॅथ्स 2 नववीचा मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्री आणि मॅथ्स 1 ला काय म्हणतो अल्जेब्रा म्हणलं जातं म्हणजेच बीजगणित म्हणलं जातं. आणि आपल्याला आजपासून पाहायचं आहे मॅथ्स 2 जॉमेट्री म्हणजेच भूमिती. भूमिती विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा नवीन सब्जेक्ट नाही, अजिबात नवीन नाही, अजिबात त्याला घाबरून जायचं नाही. तुम्ही शिकत आलाय, गेल्या वर्षी तुम्ही शिकलाय एक नंबर ऑफ लाईन असायची, नंबर ऑफ लाईन वरती तुम्ही डिस्टन्स वगैरे मोजायचा. ते कन्सेप्ट म्हणजे त्रिकोण असेल, क्वाड्रिलॅटरल असेल, ट्रायंगल असेल, बरोबर का? अशा गोष्टी ह्या जॉमेट्री मधल्या असतात. जिथं मोजमाप केलं जातं त्या ठिकाणी आपण भूमितीचा म्हणजे जॉमेट्रीचा यूज केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा आणि इझी कन्सेप्ट म्हणजेच जॉमेट्री म्हणजेच भूमिती. विद्यार्थी मित्रांनो, अजिबात त्याला घाबरून जायचं नाही. जरी तुम्हाला नवीन पुस्तक असेल, मॅथ्स 2 म्हटलं जाईल याला, पण पूर्वी गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा नवीन हे पुस्तक तयार झालं तेव्हा त्याला नाव काय होतं? बीजगणित म्हणजे मॅथ्स 1 असायचं. मॅथ्स 2 म्हणजे काय असायचं? भूमिती असायचं, म्हणजेच जॉमेट्री असायचं. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा कन्सेप्ट आहे, अतिशय सोपं पुस्तक आहे, अजिबात घाबरून जायचं नाही. तुम्हाला आज काय शिकायचंय? फक्त चॅप्टरचं नावच आहे आपल्या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. भूमितीतील मूलभूत संबोध अतिशय सोपं आहे, फक्त बेसिक गोष्टी शिकायच्या. आज तुम्हाला शिकायचे पॉइंट म्हणजे बिंदू. बिंदू म्हणजे काय रे? त्यालाच आपल्या बोली भाषेत टिपका म्हणलं जातं. टिपका, फुल स्टॉप, नंतर काय म्हणलं जातं रे? पूर्णविराम, टिपका, बिंदू, अशा गोष्टी. त्याची डायग्राम कशी करायची? सर आम्हाला डायग्राम माहित नाही, टिपका कशाला म्हणायचं माहित नाही, बिंदू कशाला म्हणायचं अजिबात माहित नाही. बघा आता ही माझं चॉक आहे, चॉक जर असा फळ्यावरती मी उमटवला, जी फिगर तयार झाली, जी आकृती तयार झाली, त्यालाच आपल्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? बिंदू. काय केलं ना मी? असं एक पेन्सिल घेतली, असं एक चॉक घेतला, तो बोर्डवरती आलो, जी आकृती फॉर्म झाली, जी आकृती तयार झाली, जी फिगर तयार झाली, त्यालाच आपल्याला काय म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो? बिंदू म्हणायचे, पॉइंट म्हणायचे. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. कळलं तुम्हाला? बिंदू म्हणजेच काय असणार आहे? तुम्ही जी फिगर काढणार, फिगर कशाला? बिंदूची फिगर काढायची. आले अवघड आहे का? अजिबात नाही. असा एक चॉक घ्यायचा आहे, बोर्डवरती आपटायचा आहे, जी फिगर तयार होणार आहे त्याला आपल्याला काय म्हणायचंय? बिंदू म्हणायचंय, म्हणजेच काय म्हणायचंय? पॉइंट म्हणायचे. आता लाईन म्हणजे काय असणार? कलेक्शन ऑफ पॉइंट्स म्हणजे बिंदूंचा काय असणार आहे? संच असणार आहे. बिंदूंचा काय असणार आहे? संच असणार आहे. म्हणजे किती संच सांगता येतील? त्या रेषेवरती, त्या लाईनवरती किती बिंदू असणार आहे सांगता येत नाही. इन्फानाइट बिंदू असणार आहे. सपोज मी एक डायग्राम काढतो लाईनची, बघा असे पॉइंटचे डायग्राम करतो आणि दोन्ही ठिकाणी काय करतो? एरो करतो, बाण करतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ही एक लाईन आहे, ही एक रेषा आहे, ही एक लाईन आहे, ही एक रेषा आहे. ह्या रेषेवरती बिंदू आहेत, भरपूर बिंदू आहेत, असंख्य बिंदू असणार आहेत, मोजता येणार नाहीत. म्हणजेच मी काय सांगितलं? कलेक्शन ऑफ पॉइंट्स म्हणजेच लाईन. विद्यार्थी मित्र असणार आहे, म्हणजेच त्याला आपण रेषा म्हणणार आहे. किती मिनी पॉईंट असतील? असे मिनी पॉईंट असतील, डॉट असंख्य, इन्फानाइट. जर तुम्ही मोजायला सुरुवात केला 1 2 3 4 5 6 7 तुम्ही मोजत असाल पॉईंट, पण पॉईंट याच्या रेषेवरती संपणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ह्या दोन्ही बाजूचा ह्या अर्थ काय होतो? ही रेषा इथून जर सुरुवात झाली तर असंख्य अंतरावरती जाणार आहे. ह्याला कुठंच सीमा नाही, ह्याला कुठलंच लिमिट नाही, कुठलीच मर्यादा नाही. जोपर्यंत जग आहे, हे दुनिया आहे, तिथपर्यंत हा एरो जाणार आहे. त्याच बाजूने ह्या बाजूने इकडे वाढत जाणार आहे. पण लाईनचा अर्थ म्हणजे काय? स्ट्रेट घ्यायचा आहे, स्ट्रेट लाईन, सरळ रेषा. ओके. आणि ह्या रेषेवरती असंख्य पॉइंट आहेत, म्हणजेच काय असतं? कलेक्शन ऑफ पॉइंट्स. रेषा म्हणजेच काय? डेफिनेशन काय सांगते? कलेक्शन ऑफ पॉइंट्स म्हणजे लाईन. एका बिंदूंचा असा हा संच, त्याला काय म्हणतो आपण? रेषा म्हणतो. त्याला एंड पॉइंट्स नसतात किंवा ह्याला थांबवता येत नाही. ह्या एरोचा अर्थ काय होतो? जग जिथपर्यंत आहे, अमेरिका, इंग्लंड, जपान सगळे खंड फिरून येईल किंवा सगळे देश फिरून येईल, हा एरो पुढे गेला तर ह्याला थांबवायचं सोपं नाही. विद्यार्थी मित्रांनो, ह्याला काय म्हणायचं? आपल्याला रेषा म्हणायचंय, लाईन म्हणायचंय. आता पाहिजे आपल्याला प्लेन म्हणजे काय? प्लेन म्हणजे सुद्धा काय असणार आहे? प्लेन म्हणजे सुद्धा कलेक्शन ऑफ पॉइंट्सच असणार आहे. हे सगळं पॉइंट वरती आधारित हे दोन्ही पॉइंट. कलेक्शन ऑफ पॉइंट्स म्हणजे काय? अशा बिंदूंचा संच, परंतु काय असणार आहे? सरळ, प्रतल. त्यालाच मराठीत काय म्हणलं जातं? प्रतल. प्लेनलाच मराठीत काय म्हणलं जातं? प्रतल म्हणजे काय? सपाट असा पृष्ठभाग. सपोज फिगर जर काढायची म्हटली, त्याची फिगर जर काढायची म्हणली, असा सपाट असा पृष्ठभाग आहे, याच्यावरती असंख्य पॉइंट्स असणार आहेत. असे पॉइंट्स असणार आहेत, काउंट करू शकत नाही आपण. ह्या रेषेवरती, ह्या प्रतलावरती
हा माझा बोर्ड एक प्रतल आहे, प्लेन आहे. नोटबुक घेतो आपण, नोटबुक. सपोज हे पुस्तक आहे, हे बुक्स आहे, हे सुद्धा काय एक प्लेन प्रतल आहे, बरोबर का? प्लेन आहे, हे प्रतल आहे. ह्याच्यावरती असंख्य पॉईंट्स असणार आहेत, मेनी पॉईंट्स असणार आहेत. इनफानाइट, असंख्य, अव्याख्येय, अनडिफाईन, मला माहितच नाही, अनंत. आकाशातल्या जशा चांदण्या असतात त्या मोजू शकत नाहीत, तसेच ह्या प्लेनवरती काय असणार आहेत? पॉईंट्स असणार आहेत. आणि त्या संचालाच, प्लेनवरच्या संचालात सपाट अशा पृष्ठभागावर जेवढे बिंदू असणार आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे? प्लेन म्हणणार आहे, म्हणजेच त्याला काय म्हणणार आहे? प्रतल म्हणणार आहे. आता नेक्स्ट पॉईंटचा पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, रे. रे म्हणजे किरण. रे म्हणजे किरण. रे मध्ये काय असतं माहितीये का तुम्हाला? रेची फिगर जर काढली आपण, काय असतं? एक असा पॉइंट असतो, तिथून असं एक रेषा चालू होते ह्या साईडला, म्हणजे हा रे, ह्यालाच आपण स्टार्टिंग पॉइंट म्हणतो. ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहे? स्टार्टिंग पॉइंट म्हणतो. काय म्हणतो याला आपण? स्टार्टिंग पॉइंट म्हणतो. स्टार्टिंग पॉइंट म्हणजे तिथून रे चालू होतो, तिथून रे चालू होतो. स्टार्टिंग पॉइंट, आरंभ बिंदू. काय म्हणायचं त्याला? आरंभ बिंदू. इथून सुरुवात झाला, इकडे हे साईड किती पण लांब जाणार आहे. लाईनचा रे कसा होता? लाईनचा रे असा, लाईनचा रे कसा होता? या साईडला कितीही तुम्ही लांब जाऊ शकता, कितीही लांब जाऊ शकता. त्याला काय म्हणायचे? रे. पण इथून स्टार्ट झाला पाहिजे. स्टार्ट समजा सपोज हे पॉईंटला नाव ए दिलं, ह्या लाईनवरती, ह्या रेवरती असंख्य पॉईंट असणार आहेत, ह्या किरणावरती असंख्य पॉईंट असणार आहेत. सपोज हे एका पॉईंटला मी नाव दिलं बी. ओके, ह्याला नाव दिलं बी. म्हणजे स्टार्टिंग कुठून झालं चालू? ए पासून. बी पासून वाचता येणार नाही आपल्याला. जर रीड करायचं असेल रे, किरण जर वाचायचा असेल तर कसा वाचला जाईल विद्यार्थी मित्रांनो? ए पासून. ए बी. बी ए आपण वाचू शकत नाही, बी ए आपण असं वाचू शकत नाही, कारण स्टार्टिंगच बी पासून ए पासून झालाय. एच्या तिथे त्याला फुल स्टॉप लागलाय विद्यार्थी मित्रांनो, फुल स्टॉप, संपलाय तो. जसं आपण एखादं वाक्य, एखादं स्टेटमेंट संपल्यावरती फुल स्टॉप देतो, पूर्णविराम देतो, तसा ह्याला इथं सुरुवात झाली, इथं संपलाय तो, किंवा इथूनच चालू झालाय. ह्याच्या पुढे तो किती पण लांब जाईल, किती, एक पान, दोन पान, तीन पान, चार पान, किंवा गावं फिरून येईल ह्या साईडने. पण एच्या ठिकाणी अजिबात पुढे जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो, अजिबात पुढे जाणार नाही. ह्याला म्हणायचं रे किरण. त्याला काय असतो? एक आरंभ बिंदू असतो, आणि नेहमी आरंभ बिंदूपासून तुमचा किरण म्हणजेच रे रीड करायचा असतो. जर ह्याला वाचायचं म्हटलं तर कसा वाचता येईल? ए बी. रे ए बी वाचता कसा येईल आपल्याला? रे ए बी. ओके, सपोज दुसरी फिगर काढली मी, ह्या साईडला मी एंड पॉइंट्स केला, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट केला. ह्या साईडला एरो केला, ह्या साईडला नाव दिलं मी क्यू, आणि इथं दिलं एखादं नाव पी. कॅपिटल लेटर्स वापरतोय मी, स्मॉल लेटर वापरता येत नाही. ओके, नेहमी बघा, आता लक्ष द्या. आता बघा पी क्यू. पी क्यू वाचायचा आहे कसा रे आपल्याला? रे स्टार्टिंग पॉइंट पासून रीड करताना कसं वाचायचं? स्टार्टिंग पॉइंट पासून पीच्या दिशेने हा पुढे पुढे वाढत जाणार आहे, असंख्य असा पुढे 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 वाढत जाणार आहे. बोर्ड संपला, पुढे जाणार आहे. भिंत संपली, ऑल संपली, तरी पुढे 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 जाणार आहे. म्हणजेच वाचताना स्टार्टिंग पॉइंट बदलत आहे क्यू पी. म्हणजे ह्याला वाचताना काय येईल? रे क्यू पी, किरण क्यू पी, किरण क्यू पी. वाचताना कसा वाचायचा आपल्याला? किरण क्यू पी. नेहमी स्टार्टिंग पॉइंट वाचायचा. बघा आता तिन्ही पॉइंट परत घेतो, चारी पॉइंट परत घेतो, पुन्हा एकदा चारी पॉइंट घेतो, राहिलेले दोन पॉइंट नंतर घेतो. बघा आता पहिल्यांदा पाहिला आपण काय पाहिलं? पॉइंट पाहिला. बेसिक कन्सेप्ट चालू आहे जॉमेट्री मधला, अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. पॉईंटची फिगरच कशी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. अशा बोर्डवरती मी काय केलं? असा बोर्डवरती चॉक उमटवला किंवा टोचवला, तेव्हा जी फिगर फॉर्म झाली त्याला पॉइंट म्हणतात. पॉइंट नेहमी कॅपिटल लेटरने लिहायचा. कॅपिटल लेटर एबीसीडी मधलं कोणतेही कॅपिटल लेटर लिहा. पॉइंटला स्मॉल लेटर वापरता येत नाही. असं पॉइंट वाचताना कसा वाचायचा आहे? पॉइंट ए, बिंदू ए. काय वाचायचा आहे? पॉइंट ए, किंवा मराठीत त्याला काय म्हणतो आपण? बिंदू. त्यालाच आपल्या बोली भाषेत भरपूर शब्द आहेत. पूर्णविराम म्हणतो ह्याला पूर्णविराम म्हणू शकतो, ह्याला फुल स्टॉप म्हणू शकतो, टिपका म्हणू शकतो, काही म्हणू शकतो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? पण आपल्या मॅथमॅटिकल, आपल्या जॉमेट्रीच्या भाषेत त्याला काय म्हटलं जातं? पॉइंट म्हटलं जातं, बिंदू म्हटलं जातं. आणि त्याला वाचताना कसा वाचायचा? पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी. सपोज ह्याला मी नाव दिलं क्यू, पॉइंट क्यू. सपोज हे पॉइंटला नाव दिलं पॉइंट एक्स, पॉइंट झेड, बिंदू एक्स, पॉइंट क्यू, पॉइंट आर. काही वाचू शकता. समजा सपोज मराठीत वाचायचं असेल तर हा पॉइंट समजा आर आहे, पॉइंट आर. माझ्या नावाने विशालच्या नावाने पॉइंट व्ही, आपल्या ज्ञानच्या नावाने डी, कॅपिटल पॉइंट डी. ओके, असा पॉइंट म्हणजे पॉइंट नेहमी कॅपिटल लेटरने नाव द्यायचं पॉइंटला. ओके, आणि एक अक्षर नाव द्यायचं. पॉइंटला दोन अक्षरं वापरायची नाहीत, एक म्हणजे एकच कॅपिटल लेटर वापरायचं. अशा प्रकारे पॉइंट वाचायचा विद्यार्थी मित्रांनो. सेकंड काय पाहिजे आपल्याला?
सेकंड पाहिजे लाईन पाहिजे. तर लाईन वाचायची कशी? लाईन म्हणजे काय झालं तुम्हाला? कलेक्शन ऑफ पॉइंट्स. कलेक्शन ऑफ पॉइंट्स. लाईनला काय असणार आहे? दोन असे एरो असणार आहेत. दोन्ही बाजूला काय असणार आहेत? एरो असणार आहेत. ह्या लाईनवरती कलेक्शन ऑफ पॉइंट्स म्हणजे काय? बिंदूंचा असा संच. अनेक बिंदू असणार असे. कोणतेही दोन बिंदू घ्या. कोणतेही दोन बिंदू घ्या. सपोज हा एक बिंदू घेतला आणि हा एक बिंदू घेतला. समजा मी नाव दिलं एक्स आणि वाय. ओके. लाईन तुम्ही वाचू कशी शकता? रेषा लाईन वाचू कशी शकता? बघा लाईन वाचायची कशी? एक तर तुम्ही कोणतेही दोन पॉईंट घ्या. जर कॅपिटल लेटरने वाचायचे असेल, जर लाईनला तुमच्या कॅपिटल लेटरने नाव द्यायचं असेल तर दोन नावं द्यावी लागतात. किती नावं द्यावी लागतात? दोन. सपोज लाईन एक्स वाय वाचू शकता किंवा और लाईन वाय एक्स वाचू शकता. कोणतीही दोन कॅपिटल अक्षराने जर नाव द्यायचं असेल लाईनला तर कोणतेही दोन कॅपिटल लेटर त्याच्यामध्ये यूज करावे लागतात. कोणत्याही दोन पॉईंटला तुम्ही नावं देऊ शकता कॅपिटल लेटरने. हे कुठून सुद्धा वाचू शकता. वाय एक्स, लाईन वाय एक्स किंवा लाईन एक्स वाय. सपोज एखाद्याला वाटलं, तुमच्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं सर मला एकाच अक्षराने लाईनला नाव द्यायचे, देता येईल का? हो 100% देता येईल. पण कशा पद्धतीने? सपोज ही जर लाईन असेल, स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन आहे, जर एका अक्षराने द्यायचंय पण देऊ शकता, पण त्याला विद्यार्थी मित्रांनो स्मॉल लेटर यूज करावं लागतं. लहान लिपी लिहावी लागते एबीसीडीतली. सपोज लाईनचा यल घेतो मी, असं लाईन यल, ह्याला लाईन यल म्हणता येईल. ह्याला रेषा एक्स वाय म्हणता येईल. कारण कॅपिटल लेटर वाचायचं असेल किंवा लिहायचं असेल तर दोन लेटर तुम्हाला वापरावे लागतील. आणि एकाच लेटर वापरायचं असेल, एकच लाईनला एकच नाव द्यायचंय तर तुम्हाला स्मॉल लिपी वापरावी लागेल. सपोज अजून एखादी रेषा काढतो मी, ह्याला नाव द्यायचंय काही द्या स्मॉल लेटरने यम, ह्याला रेषा यम वाचू शकता तुम्ही. रेषा यम, लाईन यम. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्मॉल लेटर वापरायचं असेल तर लाईनला एकच नाव द्यायचं असेल तर स्मॉल लेटर वापरा. लाईनला दोन नावं द्यायची असतील तर तुम्हाला काय वापरावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? कॅपिटल लेटर मधलं कॅपिटल लेटर वापरावं लागेल आणि त्यातली दोन नावं तुम्हाला चूज करावी लागतील. ओके. सपोज अजून एखादं नाव द्यायचं लाईनला, पण दोन अक्षर द्यायचे सर आम्हाला एक अक्षर नको, मग तुम्ही काय देणार? सपोज या एका पॉईंटला यम कॅपिटल द्या, एका पॉईंटला यन द्या. ओके. रेषा यम एन, लाईन यम एन. हे झालं लाईन वाचायचं. आता पाहिजे आपल्याला रे, सॉरी प्रतल. प्रतल सांगितले तुम्हाला. परत एकदा मी येतो किरणावरती रे. रे वरती रे कसा वाचायचा? रेला काय असणार? एक स्टार्टिंग पॉईंट असणार आहे, तिथून स्टार्ट होणार आहे आणि लाईन सारखं पुढे पुढे वाढत जाणार आहे. जिथपर्यंत जग आहे ह्या बाजूला तिथपर्यंत जाणार आहे. जिथपर्यंत वर्ल्ड आहे, जेवढी जागा आहे असा वाढत चालला. इकडून सोमाया, इकडून मोरगाव, पुढे सुप्पे, परत चौफुला, पारगाव, नगर, दिल्ली, असं फिरत 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 पुढे जाणार नाही. पण संपणार नाही, थांबणार नाही कुठं. पुढची जेवढी जितकी गावं लागणार आहेत, जेवढं हिल स्टेशन लागणार आहे, जेवढं स्टेशन्स लागणार आहेत तेवढा हा एरो घेत जाणार आहे. पण झालाय कुठून स्टार्टिंग? सोमेश्वर पासून. सोमेश्वरच्या पुढे इकडे जाणार नाही. वाणेवाडी, मुरुम, रावडी, असं काळज, फलटण करत राहणार नाही. इकडे इथून स्टार्ट झाला, इथं फुल स्टॉप आहे त्याला विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याला नेहमी ए नाव देऊया स्टार्टिंग पॉईंटला आणि कॅपिटल लेटरने आपल्याला रे वाचायचा आहे. रे हा एका अक्षराने वाचता येत नाही. रे जसं लाईन आपण यल स्मॉल लिहून वापरायचो किंवा स्मॉल लेटर वापरून वाचायचो तसं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रे नेहमी कॅपिटल दोन अक्षरानेच वाचता येणार आहे. ओके. आणि इथं असंख्य पॉईंट असेल, इथं पण इथं पी असेल, मला पी पासून वाचायचं आहे चालेल. हा रे एपी म्हणू शकता तुम्ही याला, कारण ह्या लाईन वरती असंख्य पॉईंट आहेत, मेनी पॉईंट आहेत, इनफायनाईट, मोजू शकत नाही, अनंत पॉईंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण लाईन कशी वाचणार आहे? तुम्हाला कोणतेही पॉईंट घ्या. समजा एखाद्याला वाटलं एक्स नाव द्यायचंय, रे एक्स वाचू शकता, रे पी एपी वाचू शकता, रे ए बी वाचू शकता. अजून एखाद्याला वाटलं के नाव द्यायचंय, कॅपिटल के, रे ए के. पण एखाद्याला वाटलं सर मी असं रेला वाचू शकतो का? के बी एक्सपी. अजिबात नाही. जिथून स्टार्टिंग पॉइंट आहे, स्टार्टिंग पॉइंट असा बिंदू असतो, असा पॉइंट असतो, तिथून रे चालू झालाय. ओके. मग ह्यासाठी कोणतेही पॉइंट घेऊ शकता, पण स्टार्टिंग पॉइंट त्या नावामध्ये आलाच पाहिजे. स्टार्टिंग पॉइंट आलाच पाहिजे. मग एखाद्याला वाटल सर मी ह्या रेला एक्स पी वाचू शकतो का किंवा पी एक्स वाचू शकतो का? जमणार नाही. वाचायचं आहे कुठून? स्टार्टिंग पॉइंट पासून वाचायचं आहे. म्हणजे कुठून वाचायचं आहे? ए पासून वाचायचं आहे. आलं लक्षात? मग सपोज कसं वाचणार तुम्ही याला? समजा मी नाव देतो याला एक्स आणि हे कुठे पण नाव देतो, 3 नाव देतो, वाय झेड डब्ल्यू. वाचायचा कसा? तुम्ही ह्याला वाचू शकता रे एक्स वाय म्हणू शकता किंवा और रे
एक्स आलाच पाहिजे, स्टार्टिंग पॉईंट आलाच पाहिजे, एक्स झेड वाचू शकता किंवा रे एक्स डब्ल्यू वाचू शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही रे वाचू शकता, पण रे वाचताना नेहमी स्टार्टिंग पॉईंट आलाच पाहिजे. आता पुढचं पॉईंट पाहिजे आपलं लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट रेषाखंड, त्याला आपण SEG म्हणतो, सेगमेंट म्हटलं तरी चालतो. लाईन सेगमेंट. आता सेगमेंट म्हणजे काय असणार आहे? सपोज लाईन काढूयात आपण. लाईन सेगमेंट आहे, आधी लाईन काढून दाखवतो तुम्हाला. बघा ही लाईन आहे. आता लाईन सेगमेंट लिहायचं आहे आपल्याला, लाईन सेगमेंट ड्रॉ करायचं आहे. अरे कसा काढला तो लाईन सेगमेंट? मी काय करतो, दोन्ही त्याच्या बाजूने काय करतो, कट करतो. लाईनचे हातच काढून काढले, लाईनचे हातच तोडले मी, म्हणजे इथं आला एंड पॉईंट, इथं पण आला एंड पॉईंट, म्हणजे लाईनला मर्यादा आली, लिमिटेशन्स आलं. ह्याच्या पुढे पण लाईन नाही, इथं संपतं, इथंच पॉईंट संपतो माझा, इथंच पॉईंट संपतो. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे लाईनला काय असतात, 2 एंड पॉईंट्स असतात आणि याच्यावरती ह्या सेगमेंटवरती मेनी पॉईंट्स असतात. पण सेगमेंट वाचताना नेहमी विद्यार्थी मित्रांनो एंड पॉईंट पासून वाचायचा. 2 एंड पॉईंट, समजा मी नाव दिलंय ना PQ, नाव काय दिलं सेगमेंटला या PQ, वाचताना कसं वाचायचा, सेगमेंट PQ किंवा कसं वाचणार आहे, सेगमेंटचा SEG लिहितात, रेषाखंडाचा रेख लिहितात, रेषाखंडाचा काय लिहितात, रेख लिहितात, सेगमेंटचा सेग लिहितात, सेगमेंट PQ वाचू शकता किंवा दुसऱ्या एंड पॉईंट पासून QP सुद्धा वाचू शकता. ओके, म्हणजे सेगमेंट जर वाचायचा असेल तर कुठून वाचतात, एंड पॉईंट पासून वाचतात. एंड पॉईंट म्हणजे काय, अंत्यबिंदू. ह्या रेषाखंडाला विद्यार्थी मित्रांनो अंत्यबिंदू असणार आहेत. किती अंत्यबिंदू, 1 आणि 2. संपलाय. अंत्य म्हणजे काय, संपणे, फुल स्टॉप लागणे, तिथून पुढे मी रेषा वाढू शकत नाही. आता मला एखाद्या लाईनचा, हे एखाद्या लाईनचा सेगमेंट तयार करायचा आहे. कोणतेही 2 पॉईंट घेणार मी, कोणतेही 2 पॉईंट घेणार. ओके, लाईनवरती कोणतेही 2 पॉईंट घेतले, मग लाईन इथंच ब्रेक झाली, इथंच मोडली आणि इथंच फुल स्टॉप लागतो लाईनला, म्हणजे त्याचा होतो लाईन सेगमेंट. त्याचा इथून पुढे लाईन वाढत नाही, इथून पुढे पण वाढत नाही, म्हणजे इथं स्टॉपला, इथंच त्याला जास्त वाढणार नाही. ही अनडिफाईन नाही, ही डिफाईन आहे, फायनाईट आहे. याला आपण मोजू शकतो, याला आपण काउंट करू शकतो, याला आपण काउंट करू शकतो, याला आपण मोजू शकतो. सपोज याला नाव देतो मी AB. मग हे वाचताना कसं वाचायचं, एंड पॉईंट पासून वाचायचं. एंड पॉईंट म्हणजे काय, अंत्यबिंदू पासून. मग याला अंत्यबिंदू किती रे, 2च बिंदू दिसतात, मग ते हे दोन्ही अंत्यबिंदू आहेत. वाचताना सेगमेंट AB वाचा किंवा सेगमेंट BA वाचा, रेख AP वाचा म्हणजे रेषाखंड AB वाचा किंवा रेषाखंड BA वाचा. दोन्ही साईडने वाचला तरी चालतो, पण वाचायचा कुठून, एंड पॉईंट पासून वाचायचा. आता पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॉन्ग्रंट सेगमेंट, एकरूप रेषाखंड. कॉन्ग्रंट सेगमेंट, एकरूप रेषाखंड. एकरूपचा अर्थ काय असतो, एकरूपचा अर्थ सांगतो तुम्हाला, सेम टू सेम, हुबेहूब, सारखा, जसा तसा. म्हणजे आपण 2 मुलं असतात बघा, सेम टू सेम जन्मतात, आवळी जावळी आपल्या भाषेत म्हणतो आपण. एक सारखेपणा असतो, एक सारखेपणा, डोळे सारखे, नाक सारखे, गाल सारखं, तोंड सारखं, थोबाड सारखं, सगळ्याच गोष्टी विद्यार्थी मित्रांनो कशा असतात, सारख्या असतात. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रंट म्हणतो. कॉन्ग्रंट सेगमेंट पाहायचा आहे, म्हणजे सेगमेंटच पाहायचा आहे. सेगमेंट म्हणजे काय, त्याला 2 एंड पॉईंट येणार आहेत. आताच पाहिलं आपण रेषाखंड, सेगमेंट म्हणजे काय, त्याला 2 एंड पॉईंट असणार आहेत. पण जर एखादा रेषाखंड 5 सेंटीमीटरचा असेल, सेम टू सेम काढायचा आहे, म्हणजे पलीकडचा किती काढावं लागेल रे, 5 सेंटीमीटरचा काढायला लागेल. त्याला काय म्हणायचं आपल्याला, कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणायचे. सपोज 2 सेगमेंट काढतो, हा एक सेगमेंट काढतो, याला नाव देतो AB आणि असा एक रेषाखंड काढतो PQ आणि हा 5 सेंटीमीटरचा आहे आणि हा पण 5 सेंटीमीटरचा आहे, हा पण 5 सेंटीमीटरचा. याचा अर्थ काय होतो, हे दोन्ही सेगमेंट नावं जरी वेगवेगळी असली तरी ही दोन्ही सेगमेंट एकाच मापाचे, सारख्याच मापाचे, हुबेहूब आहेत, फक्त नावं वेगवेगळी. आपण सेम टू सेम भावाला एकसारखी नावं देतो का, दोघांचं नाव जर गणेश ठेवतो का, असं नाही. एकाचं गणेश, एकाचं निलेश असं नाव ठेवू शकतो आपण. अशा किती नाव ठेवतो आहे की नाही. त्याचप्रमाणे 2 सेगमेंट, एकरूप सेगमेंट म्हणजे काय, एकाच मापाचे, फक्त त्यांची नावं काय असतील, वेगवेगळी असतील. आता बघा, लक्ष द्या. आता सेगमेंट वाचायचं नाही, इथे कसं एकरूप रे असं लिहितो आपण, सेगमेंट AB. कॉन्ग्रंटचं चिन्ह कसं असतं, 2 बरोबरच्या रेषा आणि त्याच्यावरती असा उलटा एस असतो. कसा असतो, उलटा असा एस असतो. ओके, ह्याला म्हणायचं कॉन्ग्रंट साईन, म्हणजे हुबेहूब सारखेपणा दाखवायचं. मग दुसरा सेगमेंट काय आहे, PQ. ओके, ह्याला वाचायचं कसं, सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट PQ. त्यालाच मराठी काय लिहायची आपल्याला, रेख, रेषाखंडाचा रेख लिहायचे. वाचणार कसं वाचणार,
रेषाखंड ए बी एकरूप रेषाखंड पी क्यू, किंवा तुम्ही उलट सुद्धा वाचू शकता, पी क्यू रेषाखंड पी क्यू एकरूप रेषाखंड ए बी, म्हणजे उलट लिहावं लागेल तुम्हाला. ओके. किंवा एखाद्याला वाटलं ह्या सेगमेंटला नावच द्यायचंय उलट बी ए, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, बी ए नाव द्या. ओके. बी ए नाव दिलं, ह्या सेगमेंटला नावच काय दिलं, बी ए, तर काय म्हणणार मग आता सेगमेंट बी ए कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू, ह्याला नाही उलट केलं तर चालेल, किंवा ह्याला सुद्धा उलट करू शकतो आपण. अशा पद्धतीने दोन्ही सेगमेंटला नाव वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. आता असं सुद्धा वाचू शकतो मी, रेषाखंड बी ए एकरूप रेषाखंड क्यू पी. आलं का लक्षात? अशा पद्धतीने एकरूप रेषाखंड म्हणजे एकच सारख्या मापाचे. समज मला एक सांगा एक्झाम्पल, ह्याला एकरूप म्हणजे एकाच मापाचे 5 सेंटीमीटरचा काढला असेल तर दुसरा आपण 5 सेंटीमीटरचं पाहिजे, 1,00,000 सेंटीमीटरचा काढायचा आहे, 1,00,000 सेंटीमीटरचा मला रेषाखंड काढायचा आहे. दुसरा कितीचा काढाल? 2 लाखाचा काढून चालणार आहे का नाही? 1 लाखाचा काढावा लागेल. तेव्हा काय होतील ते दोन्ही रेषाखंड दोन्ही सेगमेंट काय असतील, कॉन्ग्रंट असतील. बघा मला अजून दुसरं एक्झाम्पल देतो तुम्हाला सेगमेंटचं कॉन्ग्रंट. समजा हा एक्स वाय हे एंड पॉईंट्स आहेत, मी थोडं जरा मोठ्या अक्षर तुम्हाला दिसायसाठी ह्याला नाव देतो एक्स वाय. हा 3 सेंटीमीटरचा आहे आणि माझ्याकडे जो आहे दुसरा एम एन नावाचा रेषाखंड आहे. दोन्ही रेषाखंडच आहेत. हा 3 सेंटीमीटरचा आहे आणि हा 5 सेंटीमीटरचा आहे. हे दोन रेषाखंड कॉन्ग्रंट असतील, एकरूप असणार आहेत की नाही? कॉन्ग्रंट सर तुम्ही आताच सांगितलंय, कॉन्ग्रंट रेषाखंड म्हणजे एकरूप रेषाखंड. कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे काय असतं? दोघांची माप एकाच मापाची असतात, जरी नावं वेगवेगळी असली, दोघांचं मेजरमेंट जर मोजायचं असेल तर ते काय असतं? एकाच मापाचं असतं. मग याला आपण कॉन्ग्रंट म्हणू शकत नाही. ओके, हे रॉंग आहे, याला आपण कॉन्ग्रंट म्हणू शकत नाही. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण 6 पॉईंट पाहिले. मित्रांनो आपल्याला पाहिजे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट, एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म पाहिजे. एकरूप रेषाखंड पाहिलं आपण, काय असतं एकरूप रेषाखंड म्हणजे? कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे काय असतो? एकाच मापाचे दोन्हीही काय असतात? सेगमेंट असतात, रेषाखंड असतात. त्याच आपण काय म्हणू शकतो? कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणू शकतो. तर त्याचे गुणधर्म पाहिजे. गुणधर्म बघा, सपोज पहिला आहे रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता. मराठीत काय म्हणतात त्याला? परावर्तनता. कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे प्रॉपर्टीज पाहिजे. त्याची पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. बघा रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये काय असतं? सपोज ए बी नावाचा एखादा सेगमेंट आहे, ए बी नावाचा. ओके, रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये काय सांगतं? रिफ्लेक्स होणे म्हणजेच काय? परावर्तन होणे. परावर्तन म्हणजेच काय रे? सारखाच. म्हणजे ह्याला आपण कसं वाचतो? सेगमेंट ए बी. ओके, अजून कोणत्या पद्धतीने वाचू शकतो याला? सेगमेंट रेषाखंड बी ए सुद्धा वाचू शकतो. कारण कोणत्याही दोन एंड पॉईंट पासून, एखाद्या दोन एंड पॉईंट असतात, कोणत्याही एका पॉईंट पासून आपण काय करू शकतो? त्याला सुरुवात करू शकतो. बरोबर का? म्हणजे याला वाचताना काय आपण वाचू शकतो? सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट ए बी किंवा बी ए. ओके, किंवा बी. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. आपल्याला रिफ्लेक्सिव्हिटी पाहिजे म्हणजेच परावर्तनता पाहिजे. आता याचा अर्थ काय होतो? ए बी जर सपोज 5 सेंटीमीटरचा असेल, ए बी जर 5 सेंटीमीटरचा असेल, मग बी ए किती सेंटीमीटरचा असेल रे? बी ए सुद्धा काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 5 सेंटीमीटरचा असणार आहे, 5 सेंटीमीटरचा असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट बी ए. बी ए म्हणजेच ए बी ए. म्हणजे याचाच अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? याचाच अर्थ काय होतो? सेगमेंट ए बी लाच ए बी कॉन्ग्रंट असतो. सेगमेंट ए बी लाच ए बी हा काय असतो? एकरूप असतो. मग याचा कलितो कसं लिहू शकतो आपण? जर असं लिहू शकतो, ए बी सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी असं सुद्धा लिहू शकतो. दोन्ही सेगमेंट याला काय म्हणतात? कॉन्ग्रंट असतात. म्हणजे प्रत्येकालाच काय असतो? कॉन्ग्रंट असतो. मी सुद्धा स्वतःला काय एकरूप म्हणतो, मी स्वतःशी एकरूप होतो. म्हणजे मलाच एकरूप काढायचं असेल तर मीच एकरूप आहे, मीच मला स्वतः एकरूप आहे. तुम्ही स्वतःला एकरूप आहात. बरोबर आहे का? आता बघा, म्हणजे सेगमेंट ए बीलाच कॉन्ग्रंट झाला. कसा? बघा मी काय सांगितलं तुम्हाला? एक सेगमेंट घेतला, वाचतो कसा आपण? सेगमेंट ए बी. दुसरे सेगमेंट कसं वाचतो आपण दुसऱ्या साईडने? सेगमेंट बी ए. बरं, ए बी जर 5 सेंटीमीटरचा असेल तर उलटा वाटलं का होणार आहे का? 15 होणार का? नाही, तेवढाच राहणार आहे. म्हणजेच तो काय होणार आहे? सेगमेंट बी ए सुद्धा 5 सेंटीमीटरचा असणार आहे. याचा अर्थ काय जातो? स्वतः सेगमेंट स्वतःला काय आहे? एकरूप आहे, कॉन्ग्रंट आहे. आता पाहिजे सिमेट्री. आता काय पाहिजे आपल्याला? सिमेट्री पाहिजे. बघा आता सिमेट्रीमध्ये काय सांगितलंय? जर दोन सेगमेंट असतील, बघा आता दोन सेगमेंट असतील, सपोज एकाच मापाचे असतील. आता नावं वेगवेगळी काढतो मी. हा सुद्धा ए बी 5 सेंट, समजा हा ए बी आता 3 सेंटीमीटरचा आहे,
मी पी क्यू 3 सेंटीमीटरचा काढतो, पी क्यू 3 सेंटीमीटरचा काढतो, म्हणजे ए बी आणि पी क्यू दोघांची माप सारखीच आहेत, म्हणजे एबी सुद्धा एबी सुद्धा काय कॉन्ग्रंट आहे, म्हणजे ए बी ला पी क्यू कॉन्ग्रंट आहे. याचा अर्थ सिमेट्री मध्ये कसा लिहितो, जर इफ जर सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू देन जर सेगमेंट ए बी पी क्यू ला कॉन्ग्रंट आहे, बघा सेगमेंट ए बीचं माप 3 आहे, पी क्यूचं पण माप 3 आहे. जर मी उलट वाटलं सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी, काय फरक पडणार आहे, कारण पी क्यूचं पण माप 3 आहे, ए बीचं माप 3 आहे. जर सरळ वाटलं तरच, जो अगोदर दिलाय वाटला तरच ए बीला पी क्यू कॉन्ग्रंट, मग पी क्यूला ए बी कॉन्ग्रंट नाही का होणार. मग देन याचा अर्थच काय होतो सिमेट्रीमध्ये सारखा, दोन्ही सेगमेंट सारखे असतील तर उलट सुद्धा वाचू शकतो. देन पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी, कारण उलट लिहू शकतो आपण. याचा अर्थच काय, जर ए बी पी क्यूला कॉन्ग्रंट असेल, ए बी पी क्यूला कॉन्ग्रंट असेल तर पी क्यू ए बीला सुद्धा काय असतो, कॉन्ग्रंट असतो. आता पाहिजे आपल्याला ट्रान्झिस्टिव्हिटी, संक्रामकता. सिमेट्रीला काय म्हणतात, सममितता नाही, समान आहे. दोन्ही रेषाखंड घेतले आपण, दोन्ही रेषाखंड घेतले, एकाच मापाचे घेतले, ए बी पी क्यूला कॉन्ग्रंट असेल तर पी क्यू सुद्धा कोणाला असतो, कॉन्ग्रंट ए बीला कॉन्ग्रंट असतो. आता ट्रान्झिस्टिव्हिटी, अजून मी तिसरा सेगमेंट काढतो, तेवढ्याच मापाचा काढतो, 3 सेंटीमीटरचा एक्स वाय काढतो. बघा इफ जर ए बी पी क्यू ला कॉन्ग्रंट आहे, पी क्यू जर एक्स वाय ला कॉन्ग्रंट असेल देन तर ए बी सुद्धा काय असतो, एक्स वाय ला कॉन्ग्रंट असतो. बघा ते कसं दाखवतो, इफ कसं लिहायचंय बघा, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू, याचा अर्थ काय, ए बी हा पी क्यू ला कॉन्ग्रंट आहे, आणि पी क्यू हा एक्स वाय ला कॉन्ग्रंट आहे. सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट एक्स वाय, कॉन्ग्रंट सेगमेंट एक्स वाय. बघा याचा अर्थ मी काय सांगतोय, मला काय मिळणार आहे, जर असं असेल, जर काय असेल, ए बी हा पी क्यू ला कॉन्ग्रंट आहे, पी क्यू हा एक्स वाय ला कॉन्ग्रंट आहे, ए बीचं माप 3 आहे, पी क्यूचं माप 3 आहे, म्हणजे ए बी बरोबर पी क्यू कॉन्ग्रंट झाला, पी क्यूचं माप 3 आहे, मग त्याला कॉन्ग्रंट एक्स वाय आहे, मग एक्स वायचं माप 5 असेल का, नाही असणार आहे. कॉन्ग्रंट लिहिलंय म्हणल्यावर एक्स वायचं माप सुद्धा 3 असणार आहे. लका ए बी ला कॉन्ग्रंट पी क्यू आहे, पी क्यू ला कॉन्ग्रंट एक्स वाय आहे, मग ए बी हा एक्स वाय ला कॉन्ग्रंट होईल का, कारण तिघांची माप 3 सेंटीमीटर आहे. देन तर काय असतं, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट एक्स वाय. कळलं का, काय सांगितलं मी घेताना काय घेतलं, ए बी ला पी क्यू कॉन्ग्रंट घेतला, पी क्यू ला एक्स वाय कॉन्ग्रंट घेतला. ए बी ला पी क्यू आहे म्हणजे ए बी एवढाच पी क्यू आहे, पी क्यू एवढाच एक्स वाय, मग एक्स वाय एवढा ए बी असणारच आहे. याचाच अर्थ काय होतो, देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट एक्स वाय, याला आपण म्हणतो ट्रान्झिस्टिव्हिटी. 3 रेषाखंड जर एक सारख्याच मापाचे असतील तर तिघही एकमेकांना काय असतात, कॉन्ग्रंट असतात. सिमेट्री काय सांगते, 2 रेषाखंड वेगवेगळ्या मापाचे, ए बी पी क्यू ला कॉन्ग्रंट आहे तर पी क्यू सुद्धा कोणाला असतो, ए बी ला कॉन्ग्रंट असतो. आणि रिफ्लेक्सिव्हिटी काय सांगते, ए स्वतःच कॉन्ग्रंट असतो. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी असणार आहे. अशा प्रकारे आपण काय पाहिलं, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट पाहिलं. आता पाहिजे आपल्याला मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, रेषाखंडाचे मध्यबिंदू. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा. मिड पॉइंट म्हणजे काय रे, माझ्या हाताला 5 बोट आहेत, त्याचा मिड पॉइंट काय रे, मिड पॉइंट हे मधलं बोट म्हणजे काय, ह्या जेवढ्या 2 अंतरावरती तेवढीच ही 2 बोट सुद्धा काय तेवढ्याच अंतरावरती, याला मिड पॉइंट म्हटलं. बरोबर, घरात 3 फरशा असतील, 1 2 3 एकाच मापाच्या असेल तर मधली फरशी कोणती, तुम्ही लगेच ओळखता. या साईडला एक फरशी राहते, या साईडला एक फरशी राहते, जी मधली असते त्याला आपण काय म्हणतो, मिड पॉइंट म्हणतो. सेम त्याच मापाचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रेषाखंडाचा मिड पॉइंट शोधायचा आहे, मध्यबिंदू शोधायचा आहे. बघा आता मी एक रेषाखंड काढतो, त्याचं नाव देतो पी क्यू, मिड पॉइंटचा यम, हा यम आहे, म्हणजे यम पासून पी तेवढ्याच अंतरावरती, यम इथं लिहितो वाटलंच तर बघा, पी एम जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा काय असतो, एम क्यू असतो. जो पी एम 2 असेल तर एम क्यू काय असणार आहे, किती असणार आहे, 2 असणार आहे. आणि अख्खा पी क्यू किती झाला, हा 2 असेल तर अख्खा किती झाला, हा 4 झाला, हा किती झाला, 4 झाला. ओके, बघा आता
म्हणजे याचं माप जर 2 असेल, याचं माप जर 2 असेल, PM अधिक MQ म्हणजेच कोणी आपला अख्खा PQ आहे विद्यार्थी मित्रांनो. PQ म्हणजेच काय असतं, PM अधिक MQ. ओके, पण जर दोघांची माप सारखीच आहेत, PM जेवढा MQ आहे, मग MQ म्हणजेच कोण असते, MQ म्हणजेच कोण PM लिहू शकतो का, कारण दोघांची माप सारखीच आहेत. PM MQ म्हणजेच कोण PM लिहितो मी, म्हणजे किती PM झाले, PM अधिक PM किती PM, 2 PM इज इक्वल टू PQ. बघा आता मिड पॉईंट शोधायचं आहे आपल्याला. बघा PM, आता बघा PQ जर 4 असेल म्हणजे PQ इज इक्वल टू 2 PM, म्हणजे मिड पॉईंट पासून एक जर घेतलं एंड पॉईंट टू मिड पॉईंट जोडला तर काय असतो, 2 PM असतो. म्हणजे 2 PM म्हणजे एकदा PQ आहे, किंवा और काय लिहू शकतो, 2 MQ सुद्धा. 2 MQ म्हणजेच कोण आहे, एकदा PQ आहे. आलं लक्षात, याचा अर्थ काय होतो, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट, प्रॉपर्टी ऑफ मिड पॉईंट. प्रॉपर्टी ऑफ मिड पॉईंट काय सांगतो बघा. आता मिड पॉईंट काय सांगतो, जर तुम्हाला अख्खा PQ 6 सेंटीमीटरचा दिलाय, अख्खा PQचं मेजरमेंट किती दिलंय, 6 सेंटीमीटर दिले. त्यांनी फाइंड करायला लावलं PM, तर किती निघणार आहे PM, M इज अ मिड पॉईंट दिले का, M हा मध्यबिंदू आहे, M इज अ मिड पॉईंट, आणि तुम्हाला PM फाइंड आउट करायला लागलं. काय सूत्र तयार होईल रे, PQ म्हणजे काय असतं, PQ इज इक्वल टू 2 टाइम्स PM. 2 टाइम्स PM. PQचा माप माझ्याकडे आहे, तुम्हाला माहिती आहे, M हा मध्यबिंदू, 6च्या निम्मा किती येणार आहे, 3 येणार आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे P to M 3 डिस्टन्स असणार आहे, M to Q 3 डिस्टन्स असणार आहे. पण मॅथमॅटिकली काढायचं आहे कसं, मिड पॉईंटच्या प्रॉपर्टीचा वापरायचं आहे कसा, मिड पॉईंटची प्रॉपर्टी वापरायची कशी. बघा PQ इज इक्वल टू 2 पॉईंट, आता सूत्र तयार केलं तर आपण, PQ ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 6 सेंटीमीटर दिली. ओके, 2 PM. एखादी संख्या एखाद्या अक्षराला, एखाद्या ABCDतल्या अक्षराला चुकटून असेल तेव्हा दोघांमध्ये कोणतं रिलेशन असतं रे, कोणतं चिन्ह असतं, काहीच चिन्ह सर दिसना आम्हाला, काहीच चिन्ह दिसना, म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि गुणाकारातून इकडे आल्यावर बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावर काय असतं, भागाकारात जातं. म्हणजेच PM इज इक्वल टू काय येणार आहे, PM इज इक्वल टू 6 बरोबर चिन्हाच्या, हा गुणाकारातला 2 भागाकारात जाणार आहे, 2च्या पाड्यात 6 आहे का, आहे. तो किती नंबरला आहे, बे के बे, बेत्रिक 6, 2 1 जा 2, 2 3 जा 3, 2 3 जा किती असणार आहे, 3 असणार आहे. म्हणजे PM ची व्हॅल्यू आली 3 सेंटीमीटर. आलं का लक्षात, PM इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आणि आपण तोंडी सुद्धा काढू शकतो, बरोबर आहे का. अशा पद्धतीने मिड पॉईंटची प्रॉपर्टी विद्यार्थी मित्रांनो. बघा आता मिड पॉईंट म्हणजेच काय असणार आहे, समान असे 2 भाग असणार आहे. मिड पॉईंट मध्यबिंदू शोधायचा आहे. मध्यबिंदू 10 सेंटीमीटरचा मध्यबिंदू किती, 5, बरोबर का. 100 सेंटीमीटरचा 50, 1000चा 500, कसा 6 सेंटीमीटरचा 3, 4चा 2, 8चा 4 असे मिड पॉईंट असतात, कारण समान असे 2 तुकडे पडतात मिड पॉईंट असल्यावरती. आता लास्ट पॉईंट पाहिजे आहे, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. काय पाहिजे आपल्याला, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. बघा आता 2 रेषाखंड काढतो, हा AB काढतो, AB आणि दुसरा एक सेगमेंट काढतो असा PQ नावाचा. सपोज ह्याचं सेंटीमीटर आहे 2 सेंटीमीटर, ह्याचा आहे 5 सेंटीमीटर. कंपॅरिझन ठरवायचे, लहान मोठेपणा ठरवायचा आहे. कंपॅरिझन, रेषाखंडांची तुलना ठरवायची. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे, आत लगेच कळतंय. AB हा PQ पेक्षा लहान आहे, AB हा PQ पेक्षा लहान आहे, कारण PQ 5 आहे, AB नेहमी लहान असणार आहे. मग लिहिताना कसं लिहायचं, मॅथमॅटिकली भाषेत, सिम्बॉलिक भाषेत, चिन्हांच्या रूपात. बघा आता मी कसं लिहितो, AB आणि PQ लिहितो. बघा ह्याला म्हणतात, L सारखं चिन्ह दिसतं का, ह्याला म्हणतात लेस दॅन. ह्याला काय म्हणतात, लेस दॅन. आणि ह्याला म्हणतात ग्रेटर दॅन. च्यापेक्षा लहान, मराठीत काय म्हणायचं याला, च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठा, बरोबर. ह्याला काय म्हणायचंय, चहा म्हणजे टू नाही, प्यायचा चहा नाही, चहापेक्षा लहान म्हणजे एखाद्या संख्येपेक्षा लहान, एखाद्या संख्येपेक्षा मोठा. ओके, आता हे जर चिन्ह असतं का ना, हे जे चिन्ह म्हणजे हे तोंड, हा पोर्शन जो असतो, हा पार्ट असतो, जो सेगमेंट मोठा आहे ना त्या बाजूला करायचा, ज्या बाजूला करायचा. आता कुठे केला जाईल रे, मला माझा AB मोठा आहे का PQ आहे, AB मोठा आहे का PQ आहे, AB मोठा आहे का PQ आहे. ज्या साईडला मोठा आहे का नाही
तुम्हाला माहिती आहे पी क्यू मोठा आहे, ज्या साईडला मोठा आहे त्या साईडला हे तोंड करायचं, म्हणजे हे तोंड आलं पाहिजे, हे तोंड आलं पाहिजे जे साईडला मोठा आहे त्या साईडला. मग मला कोण हे चिन्ह वापरावं लागेल, हे चिन्ह वापरावं लागेल. आता पी क्यू या साईडला म्हणजे मोठं तोंड कुठे इकडे, म्हणजे असं लिहावं लागेल. ह्याला म्हणायचं कम्पॅरिझन. ओके, मी आता उलट लिहितो, पी क्यू इकडे लिहितो, ए बी इकडे लिहितो. मी काय सांगितलंय, हे तोंड कुठं आलं पाहिजे, हे तोंड कुठं आलं पाहिजे ज्या साईडला मोठा आहे. मग तुम्हाला माहिती आहे पी क्यू मोठा आहे का ए बी मोठा आहे, ए बी मोठा आहे, सॉरी पी क्यू मोठा आहे, मग हे तोंड ह्या साईडला मोठे म्हणजे हे वापरायचंय. ह्याला वाचायचंय कसं, ए बी लेस दॅन पी क्यू, ए बी पेक्षा सॉरी पी क्यू पेक्षा ए बी काय लहान आहे. ह्याला वाचायचं कसं, पी क्यू ग्रेटर दॅन ए बी, पी क्यू ग्रेटर दॅन ए बी, म्हणजे याचा अर्थ काय होतो, ए बी पेक्षा पी क्यू मोठा आहे. किंवा असं वाचायचंय पी क्यू पेक्षा ए बी लहान आहे, पी क्यू पेक्षा ए बी लहान आहे, पी क्यू पेक्षा ए बी लहान आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो बघा, पुन्हा एकदा रीड करायला शिकवतो तुम्हाला, सेमीने लक्ष द्यायचंय. ए बी लेस दॅन पी क्यू, एल सारखं दिसते म्हणून लेस दॅन, आणि याला काय लक्षात ठेवायचे, उलट चिन्ह म्हणजे लेस दॅनच्या ग्रेटर दॅन लक्षात ठेवायचे. ह्याला कसं वाचायचंय, पी क्यू ग्रेटर दॅन ए बी. आता सेमीने लक्षात ठेवायचे, मराठीत लक्षात ठेवायचं, वाचायचं कसं मराठीत बघा, आता लक्षात ठेवायचे पी क्यू पेक्षा ए बी लहान आहे, पी क्यू पेक्षा ए बी लहान आहे. इथं कसं लक्षात ठेवायचं, इथं कसं लक्षात ठेवायचं बघा, पी क्यू पेक्षा ए बी लहान आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे. ग्रेटर दॅन काय, च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा म्हणजे कोण, ए बी पेक्षा पी क्यू हा काय आहे, मोठा आहे. म्हणजे ज्या साईडला मोठं तोंड असेल हे तोंड ह्या साईडला करायचं, जो मोठा रेषाखंड त्या साईडला हे तोंड करायचं, हे तोंड, आणि ज्या साईडला लहान आहे तिथे हे बारकं काय करायचं, दोघांचा वर्टेक्स घ्यायचा म्हणजे सेंटर घ्यायचा. आलं लक्षात तुमच्या, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जॉईनिंग पॉईंट घ्यायचा. आलं लक्षात, हे झालं कंपॅरिझन ऑफ पॉईंट. आपण एकूण 9 पॉईंट शिकलो आज, अतिशय सोपं आहे. तुम्हाला बेसिक जॉमेट्रीमध्ये एवढ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, एवढ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. 9 पॉईंट घेतले, 9 पॉईंट आपण जे घेतले अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. 9 पॉईंट काय घेतला, पहिला घेतला पॉईंट, नंतर घेतलं प्लेन, नंतर घेतली लाईन सेगमेंट घेतला, रे घेतला, कंपॅरिझन ऑफ लाईन सेगमेंट घेतला, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रेंट सेगमेंट घेतले, मिड पॉईंट घेतला, अजून काय घेतलं रे, एक रूपरेषाखंड घेतले, सेगमेंट घेतले. ओके, अशा पद्धतीने तुम्ही त्याचा बारकाईने अभ्यास करायचा आहे. पेज नंबर 6 वरती ह्याच्या फिगर दिलेत, तुम्ही पॉईंट वाईज सगळं लिहून काढायचंय. ओके, पॉईंट पेज नंबर 6 आणि मी पेज नंबर 1 वरचे पॉईंट म्हणजे पॉईंट, लाईन आणि प्रतल, म्हणजे पॉईंट लाईन आणि प्रतल म्हणजेच प्लेन. पॉईंटला आपण बिंदू म्हणतो, लाईनला आपण रेषा म्हणतो आणि प्रतलला आपण प्लेन म्हणतो. हे 3 पॉईंट हे कुठल्या पहिल्या पेजवरचे, म्हणजे पेज नंबर 1 चॅप्टर चालू केला आपण, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. 9 पॉईंट शिकलो, अतिशय महत्वाचे. उद्या आपण राहिलेलं पाहणार आहे, जे प्रॅक्टिस साठी लागणार होतं ते सगळं मटेरियल आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, आज सगळं घेतलंय. बरोबर, तुम्हाला फक्त याचा व्हिडिओ एकदा दोनदा पॉईंट समजून घ्यायचा. प्रतल काय असतं, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट काय असतात, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट काय असतात, प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट काय असतात. ओके, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या, शिकायच्या, तरच तुम्हाला 9 सोपं जाणार आहे, म्हणजे जॉमेट्री सोपं जाणार आहे. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.